श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या आदेशानं संपूर्ण राज्यभर हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे। खरं तर आपल्याला प्रकर्षानं जाणवत आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये जे आखाती युद्ध सुरू आहे आणि या युद्धासंदर्भात या देशाचे माननीय पंतप्रधान साहेब हे कोणतेही ठोस भूमिका घेत नाहीत। त्यामुळे आज आपण पाहतो की या महाराष्ट्रामध्ये पेट्रोल असेल, डिझेल असेल, गॅस असेल, या सर्वांची टंचाई ही फार मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेली आहे। आज सातारा या ठिकाणी पश्चिम आणि पूर्व या दोन्ही विभागाच्या वतीनं हे सातारमध्ये हे आंदोलन आम्ही या ठिकाणी करीत आहोत। आपण पाहिलं की जे हॉस्टेलमधली जी मुलं आहेत त्या मुलांना सुद्धा आता गॅस सुविधा नसल्यामुळं त्यांना वेळेत जेवण मिळत नाही। त्याचबरोबर आपण आता पाहतो की अनेक हॉटेल्स असतील हे सुद्धा आता बंद व्हायला लागलेले आहेत। कारण पूर्वी जो 2-3 दिवसामध्ये जो गॅस मिळत होता त्याला आता जवळजवळ 45 दिवस आपल्याला वेटिंग करावं लागत आहे। आणि आपण पाहिलं की जे हॉटेल असतील, काही दुकान असतील, चहाच्या टपऱ्या असतील, छोटे मोठे उद्योजक असतील, या उद्योजकांना कोणत्याही पद्धतीचा गॅस सिलेंडर हा वेळेत न मिळाल्यामुळं अतोनात त्यांना कष्ट सहन करावं लागत आहे। आणि याचंच द्योतक म्हणून आज आम्ही या ठिकाणी चुलीवर आमच्या ज्या महिला आहेत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुलीवर भाकरी बनवलेली आहे आणि आम्ही ही चुलीवर बनवलेली भाकरी ही या प्रशासनाला आज जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही देणार आहोत निवेदनासोबत। त्यांनी त्याचा स्वीकार करावा। आपण मी सकाळीच पाहिलं की मुंबईसारख्या शहरामध्ये ज्या बेकऱ्या आहेत त्या बेकऱ्यासुद्धा पूर्णपणे बंद होण्याच्या मार्गावर आहेत। म्हणजे आपण मुंबईसारख्या शहरामध्ये जर पाहिलं तर या मुंबईमध्ये वडापाव खाऊन जो उदरनिर्वाह करणारा जो प्रवाह आहे हा जवळजवळ 50% मुंबईमधलं जो सिलेंडर मिळत नाही यामागे नेमकी कारणं तुम्हाला काय वाटतात ते सांगा। हे पहा, इथलं जे प्रशासन आहे किंवा केंद्र सरकार आहे, राज्य सरकार आहे, हे मुळात सिलेंडरची टंचाई निर्माण झालेली आहे हे सुद्धा स्पष्टपणे आपलं सांगत नाही। मात्र सर्वसामान्य जनता ही सिलेंडर गॅस एजन्सीच्या समोर ज्या लाईन लावून उभ्या आहेत हे द्योतक कसलं, एकतर सरकारने ती जबाबदारी घ्यावी किंवा आम्ही सिलेंडरचा साठा हा मुबलक प्रमाणामध्ये आपल्याला उपलब्ध करून देऊ शकत नाही ही त्यांनी मान्य करावं। ओके।